सुप्रभात मुलांनो. आज आपण आपल्या सुलभ भारती इयत्ता 5वी मराठी मधली आज एक नवीन कविता शिकणार आहोत आणि आपल्या कवितेचे नाव आहे डराव डराव. तर ही कविता लिहिली आहे, या कवितेचे कवी आहेत ग.ह. पाटील. प्रथम मी तुम्हाला एकदा ही कविता पूर्ण वाचून दाखवते आणि नंतर मग एक एक पैराग्राफ मी तुम्हाला एक्सप्लेन करते. तो पहले मैं पूरी कविता आपको पढ़ के दिखाती हूँ, फिर मैं एक एक पैराग्राफ आपको एक्सप्लेन करती हूँ. तर ही कविता आहे एका बेडकाची. आता डराव डराव कोण करतं? तर डराव डराव बेडूक करतो. जेव्हा पाऊस सुरू होतो त्यावेळी जसा मोर पावसाचा आनंद घेऊन नाचतो, आपण नाच रे मोरा कवितेत शिकलो होतो ना, की जसा पाऊस पडायला लागला की मोर नाचायला सुरुवात करतो. तर त्याचप्रमाणे जसे पावसाचे दिवस येतात आणि पाऊस पडायला सुरुवात होते, तेव्हा जमिनीत लपलेले हे बेडकं म्हणजे बेडूक, त्यांना आपण हिंदीमध्ये मेंढक म्हणतो. तर हे बेडूक बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर ते ओरडायला सुरुवात करतात, डराव डराव. तर त्यांच्या ओरडण्याला काय म्हणतात? डराव डराव असे म्हणतात. तर आपल्या कवितेचे नाव आहे डराव डराव. डराव डराव का ओरडता उगाच राव, पत्ता तुमचा नव्हता काल, कोठनी आला सांगा ना. धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव, सुरू झाली आमची नाव, आणिक तुमची डराव डराव. बटपटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव, सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव, जा गाठा जा आपुला गाव, आणि थांबवा डराव डराव. तर या कवितेतली ही मुलगी या बेडकाशी संवाद करत आहे, त्याच्याशी बोलत आहे आणि यांच्या बोलण्यातली कवी कोण आहेत? ग.ह. पाटील. तर यांनी कविते रूपेने तुम्हाला या कवितेचा अर्थ सांगणार आहे. पहिला पॅरेग्राफ काय आहे? डराव डराव का ओरडता उगाच राव, पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा नाव. तर हा बेडूक जसा पाऊस सुरू होतो तेव्हा तो बाहेर येऊन जंगलात, नदीच्या काठी, तलावाच्या काठी येऊन तो उगाच ओरडतोय आणि कसा आवाज करतोय? डराव डराव. तो ये मेंढक जब बारिश स्टार्ट होती है, बारिश की शुरुआत होती है, तो ये अपने बिल से जमीन के अंदर वो छुपा होता है, वो बाहर आता है और वो जोर जोर से डराव डराव करता है. तो जो मेंढक है उसके चिल्लाने को मराठी में डराव डराव बोलते. तर ती मुलगी काय बोलते? पत्ता तुमचा नव्हता काल, तो कल तक आपका कुछ अता पता नहीं था, और कुठून आले सांगा नाव. तर आज तुम्ही कुठून एकदम बाहेर आलात? कालपर्यंत तर अजिबात डराव डराव आवाज नव्हता, तुम्ही दिसत नव्हता हा बेडूक, तर आज तुम्ही कुठून आला? तो आज आप कहाँ से आए? कल तक तो यहाँ आपका नामो निशान नहीं था, आपका अता पता नहीं था, तो आज आप कहाँ से आए? धो धो पडला पाऊस फार, धो धो पडला पाऊस फार, तुडुंब भरला पहा तलाव, सुरू झाली आमची नाव, आणिक तुमची डराव डराव. आता ही मुलगी काय म्हणते की धो धो पाऊस पडला आहे. धो धो म्हणजे एकदम जोराचा पाऊस पडला आहे आणि पाऊस पडल्यामुळे या पाऊस पडल्यामुळे काय झालं? हा तलाव आहे, नद्या, हे नाले सगळे तुडुंब भरले आहेत आणि सुरू झाली आमची नाव, आणिक तुमची डराव डराव. तर ही मुलगी म्हणते की जसा पाऊस सुरू होतो, नदी नाले हे पाण्याने भरतात, तर मुलं काय करतात? तर मुलं पेपरची म्हणजे आपण म्हणतो कागदाच्या छोट्या छोट्या बोटी करतात आणि पाण्यामध्ये सोडतात आणि मुलं याचा आनंद घेतात. तर त्याप्रमाणे ती मुलगी बोलते की आता पाऊस पडला आहे, हा तलाव पाण्याने भरला आहे, तर या पाण्यात ही बेडकं तर खेळतच आहेत, पण त्याचबरोबर आम्ही मुलांनी काय केले? छोट्या छोट्या कागदाच्या नाव बनवल्या आहेत, बोटी बनवल्या आहेत आणि त्या आम्ही पाण्यात सोडत आहे. आणि हे सर्व कोण बघत आहे? तर हा बेडूकराव हे सगळं बघत आहे. तो वो लड़की क्या बोल रही है कि जोर जोर से बारिश हो रही है, बारिश कैसे जोर से होने लगी है, और जोर से बारिश होने की वजह से जो तालाब है, छोटी छोटी नदियां है, छोटे नाले हैं, सब भर गए हैं. और ये सब भरने के बाद बच्चे क्या करते हैं? बच्चे क्या करते हैं? कागज की छोटी छोटी कश्ती तैयार करते हैं, कश्तियां बनाते हैं और उन कश्तियों को, उस नाव को हम लोग पानी में छोड़ देते हैं और ये बेडूक ये सब देख रहा है.
बटबटीत डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव, सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव. आता ही मुलगी काय सांगते की बेडकाला म्हणते तुमचे डोळे, ह्या बेडकाचे जे डोळे असतात ते कसे असतात, जरा बाहेर आलेले असतात आणि ते बघितल्यावर कसा वाटतो हा बेडूक, एकदम विचित्र दिसतो. तर मुलगी म्हणते की तुमचे डोळे जे बाहेर आलेत, बटाट्यासारखे तुमचे डोळे दिसतायत आणि ते जर बाहेर आलेत त्यामुळे तुम्ही एकदम विचित्र दिसतायत. आणि बेडकाला बघून त्या मुलीला हसू येते आणि ती काय सांगते, सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव. आता त्या बेडकाला ती विचारते, उगाच डराव डराव करत बसू नका, उगाच का तुम्ही ओरडताय, तुमच्या मनात काय आहे, काय पाहिजे तुम्हाला, तुम्हाला मी छत्री देते, तुम्हाला मी नाव सुद्धा देते, तर ही छत्री आणि नाव तुम्ही घ्या, जा गाठा जा आपुला गाव आणि थांबवा डराव डराव. तर ही मुलगी म्हणते की आता ही छत्री घ्या, ही नाव घ्या आणि तुम्ही तुमचा जो ओरडण्याचा आवाज आहे डराव डराव तो थांबवा आणि आपल्या घरी, आपल्या गावाला तुम्ही परत जा. अभी ये लड़की क्या बोल रही है कि जो बेडूक हम लोग मेंढक को देखते हैं, तो मेंढक की आंखें कैसे रहती है, बड़ी बड़ी और बाहर आई हुई, तो वो देखकर उस लड़की को ये एकदम अलग ही दिख रहा है, एकदम चित्र विचित्र दिख रहा है बेडूक, और उसको देखकर उसको हंसी आ रही है। और वो बेडूक क्या क्या बोलती है कि आपके मन में क्या है, आप कभी से डराव डराव करके आवाज करके चिल्ला रहे हैं, तो आपके मन में क्या है, तो मैं आपको, मेरे पास जो छतरी है और एक जो नाव है वो मैं आपको देती हूँ, उस नाव में बैठ के और छतरी लेके आप अपने गांव को वापस जाओ, और जो आपका चिल्लाना चल रहा है सुबह से डराव डराव, उसको चिल्लाने को बंद करो. तर अशा प्रमाणे ही कविता कवी ग. पाटील यांनी लिहिली आहे. आणि मुलांनो, आवडली नाही कविता? आता कुठले दिवस चालू आहेत, पावसाचे दिवस, तर तुम्हाला नक्कीच कुठेतरी तुमच्या घराच्या बाजूला किंवा एखाद्या नदी किनारी, तलावा किनारी हा बेडूक दिसेल. जेव्हा तुम्हाला हा बेडूक दिसला किंवा तुम्हाला ही कविता नक्कीच आठवेल. आवडली ना कविता सर्वांना? ओके, आता पुढच्या पिरियडला मी तुम्हाला या कवितेवरचे प्रश्न उत्तर देणार आहे, तर ती तुम्ही मराठीच्या वहीमध्ये लिहून ठेवायची. ओके, धन्यवाद. आणि अजून हो, शब्दार्थ राहिले आपले. तर पहिले मी शब्दार्थ तुम्हाला एक्सप्लेन करते, हे तुमच्या टेक्स्टबुक मधलेच आहे. तुडुंब भरणे म्हणजे काठोकाठ भरणे. एखादी गोष्ट, आता आपण ग्लासमध्ये पाणी घेतलं तर कसं आपण ग्लास पूर्ण भरून घेतो, तर त्याप्रमाणे तुडुंब भरणे म्हणजे काठोकाठ भरणे. जाहली म्हणजे झाली, हो गया. आणिक म्हणजे आणि, और हिंदी में हम लोग उसको क्या बोलते हैं, और. बटबटीत म्हणजे मोठाले विद्रूप, बटबटीत मीन्स बड़े बड़े ऐसे दिखते ना, एकदम विचित्र चित्र, थोड़े ऐसे ऑकवर्ड लगते हैं हम लोगों को, जैसे हम लोग मेंढक की आंखें दिखते तो उसको कैसे बटाटे जैसे बड़े बड़े लगते हैं. ध्यान म्हणजे विशिष्ट रूप, जसं बेडूक आता बसलाय तर तो कसं ध्यान घेऊन बसलाय, जसे साधू वगैरे बसतात बघितलं, योगासना करतात, मेडिटेशन के लिए जब साधु लोग बैठते तो त्यांचं एक विशिष्ट रूप असतं ना. हम लोग योगा करते हैं सुबह स्कूल में, तो हम लोग कैसे बैठते हैं, अपने पैर फोल्ड करके, आंखें बंद करके, तो उस बैठने को बोलते हैं ध्यान, मीन्स किसी चीज में मन लगाना. ध्यान म्हणजे विशिष्ट रूप. गाठणे म्हणजे पोहोचणे, म्हणजे पहुंच जाणं. आपुला म्हणजे आपला, स्वतःचा, मम माझा. आपुला मीन्स अपना खुद का. तर अशा प्रमाणे हे काही शब्दार्थ आहे तुमच्या टेक्स्टबुक मधले, आणि मी पुढच्या तासाला तुम्हाला या धड्यावरचे, या कवितेवरचे प्रश्न उत्तर देणार आहे. ठीक आहे मुलांनो, समजली ना कविता, आवडली ना? धन्यवाद.